आपलं चिकन. त्यासाठी काय करायचं, सगळ्यात पहिले चिकन धुवून घ्यायचं. त्यावर टाकायचं हळद, मीठ, अद्रक लसूण पेस्ट आणि धना पावडर. त्याला चांगलं मिक्स करून 10 मिनिटांसाठी ठेवून द्यायचं. लगेच पातेल्यामध्ये तेल टाकायचं. तेल गरम झालं का मॅरिनेट केलेलं चिकन त्यामध्ये टाकून थोडंसं परतून द्यायचं. टाकून त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. लगेच ताटात पाणी टाकायचं आणि वाफेवरच चिकन शिजून द्यायचं. चिकन शिजतंय तोपर्यंत लगेच मसाला करायला घ्यायचा. नंतर गॅसवर तवा ठेवायचा. त्यामध्ये कांदा, बाजरी, तांदूळ, फुटाणे, खोबरं, तेल टाकून त्याला चांगलं मस्त भाजून घ्यायचं. हे सगळं भाजून झालं का लगेच एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं. त्यामध्ये लसूण आणि कोथिंबीर टाकून त्याला चांगलं बारीक करून घ्यायचं. तोपर्यंत आपल्या इथे चिकन पण शिजलं. लगेच एक पातेलं घ्यायचं. त्यामध्ये तेल टाकायचं. तेल गरम झालं का त्यामध्ये तेजपत्ता आणि हळद टाकायची आणि इथं मसाले टाकायला घ्यायचे. मसाल्यामध्ये मी इथं वापरत आहे माऊली मसाल्यांचा काळा मसाला आणि गरम मसाला. जर तुम्हाला यांचे मसाले ऑर्डर करायचे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा किंवा ऑर्डर करा किंवा लिंक बायो मध्ये दिलेली आहे. परतून द्यायचं. परतून झालं का त्यावर बरीचशी कोथिंबीर टाकायची आणि शिजलेलं चिकन त्यामध्ये टाकून द्यायचं. चिकन टाकून झालं का त्याला चांगलं मिक्स